नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। तरुणांच्या कौशल्याला नवी दिशा, रोजगाराला नवी गती आणि उद्योजकतेला नवे बळ देणारे एक महत्त्वपूर्ण पाऊल आज उचलण्यात आले। कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या महाचतुर AI चॅटबॉटचे आज मुंबई येथे मुख्यमंत्री यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। हे एकात्मिक डिजिटल व्यासपीठ राज्यातील तरुणांना कौशल्य विकास, रोजगाराच्या संधी, उद्योजकतेसाठी मार्गदर्शन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध करून देणार आहे। तंत्रज्ञानाच्या माध्यमातून युवकांना सक्षम, स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने हा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे। जगाच्या पाठीवर ज्यावेळेस विविध देशांच्या विकासाची वाट बघतो किंवा त्यांची वाटचाल बघतो, त्यावेळी आपल्या लक्षात येतं की ज्या ज्या देशाला आपल्या डेमोग्राफिक ॲडव्हान्टेजमध्ये कन्व्हर्ट करता आलं, त्या सर्व अर्थव्यवस्था विकसित झाल्या। आपण जर बघितलं तर कधी अमेरिका असेल, कधी युरोप असेल, जपान असेल, कोरिया असेल, गेल्या 30 वर्षात चायना असेल, या प्रत्येक देशाने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्या लोकसंख्येतली जी युवा शक्ती आहे, या युवा शक्तीला मुख्य धारेमध्ये आणलं, त्यांना अर्थव्यवस्थेचा भाग बनवला। आणि हे करत असताना त्यांनी जेंडर सेन्सिटिव्हिटी दाखवत जो लोकसंख्येचे दोन्ही भाग आहेत, पुरुष आणि स्त्री, मुलं आणि मुली, या सगळ्यांना आपल्या अर्थव्यवस्थेचा भाग म्हणून त्या ठिकाणी प्रशिक्षित केलं आणि त्यातून विकासाकडे त्यांची वाटचाल झाली। या अर्थव्यवस्था विकसित होत गेल्या। हीच संधी आपल्या भारताला लाभलेली आहे आणि विशेषतः आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदीजी यांनी ही संधी ओळखली, कारण 2020 साली भारत हा जगातला सर्वाधिक युवांचा देश झाला आणि ही संधी जी आहे, ही संधी ओळखून 2014 साली मोदीजींनी स्किल डेव्हलपमेंटचा विभाग स्थापित केला आणि देशामध्ये स्किलिंगचं एक आंदोलन, एक रिव्होल्यूशन हे आपल्या देशामध्ये मोदीजींनी सुरू केलं। आणि आज त्याचा परिणाम असा आहे की आपण पाहतोय की सुरुवातीच्या काळात अनेक अडचणी आपल्याला आल्या, पण आज स्किलिंग हा एक, मला असं वाटतं की सगळ्या सरकारांकरता एक अतिशय फोकसचा एरिया झालेला आहे। महाराष्ट्रातही आपण 2015 साली नवीन कौशल्य विकास विभाग हा तयार केला, स्किल डेव्हलपमेंट विभाग, आणि आज अतिशय चांगल्या पद्धतीनं तो विभाग या ठिकाणी काम करतोय। आणि मग या सगळ्या युवा शक्तीला एकीकडे ट्रेन करायचं आहे आणि त्यांना जी काही जॉब मार्केट आहे त्याच्याशी जोडायचं देखील आहे। त्यामुळे योग्य स्किल त्यांना मिळाले पाहिजे आणि योग्य प्लेसमेंट मिळाली पाहिजे, या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत। खरं म्हणजे आपण नेहमी बघतो की इंडस्ट्रीला जर आपण विचारलं की तुमची सगळ्यात मोठी समस्या काय आहे, तर इंडस्ट्री म्हणते आमची सगळ्यात मोठी समस्या आहे की आम्हाला प्रशिक्षित लोकच मिळत नाहीत। आणि जर तरुणांना विचारलं की तुमची सगळ्यात मोठी अडचण काय आहे, तर ते म्हणतात आम्ही शिकलोय पण आम्हाला जॉब मिळत नाही। म्हणजे जॉबची कमतरता नाहीये, जॉब सिकर्सची कमतरता नाहीये, त्यांच्यातली कनेक्टिव्हिटी करून देण्याची आवश्यकता आहे। त्या कनेक्टिव्हिटीचे दोन भाग आहेत, एक मार्केटला, इंडस्ट्रीला आवश्यक ते स्किल तयार होणं आणि ज्यांनी ते स्किल घेतलेलं आहे त्यांना त्या विभागाशी जोडणं। मग ते सर्व्हिस सेक्टर असेल, ते हॉस्पिटॅलिटीचं सेक्टर असेल, ते इंडस्ट्रीचं सेक्टर असेल, प्रत्येक सेक्टरमध्ये या ठिकाणी अशा पद्धतीच्या ऑपॉर्च्युनिटीज या शोधणं आणि त्याच्याकरता उत्तम मानव संसाधन उपलब्ध करून देणं। आता आपल्या खरं म्हणजे स्किल डेव्हलपमेंट विभागाने या सगळ्या गोष्टी एकत्र सुरू केल्या होत्या। आपण मोठ्या प्रमाणात स्किलिंग करायचो, आपले ITIs आपण सगळे इंडस्ट्री सोबत जोडले, इंडस्ट्रीची डिमांड काय त्यातनं आपण ते सुरू केलं। आपण मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे सेक्टरल स्किल कोर्सेस सुरू केले। दुसरीकडे आपण जॉब मेला सुरू केल्या, ज्या मेळ्यांच्या माध्यमातून लोकांना जॉब्स कसे मिळतील हा प्रयत्न केला। पण या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या जर एकत्रित करायच्या असतील तर त्याच्याकरताचा उपाय हा AIचं इंजिनच आहे। कारण AIचं इंजिन एक अशी ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला प्रोव्हाइड करतं की ज्याच्यामध्ये ॲट वन क्लिक, ॲट वन गो, विदाउट एनी जिओग्राफी, विदाउट लुकिंग ॲट हु इज युझिंग इट, कारण आपल्याला माहिती आहे की टेक्नॉलॉजीचा सगळ्यात मोठा फायदा असा असतो की टेक्नॉलॉजी इज ऑलवेज जेंडर न्यूट्रल, टेक्नॉलॉजी इज ऑलवेज, इट इज बेस्ड ऑन फर्स्ट इन अँड फर्स्ट आउट प्रिन्सिपल।
त्यामुळे कोणी श्रीमंत आहे, गरीब आहे, कुठल्या जातीचा आहे, धर्माचा आहे, या सगळ्या गोष्टी ही टेक्नॉलॉजी बघत नाही. आणि म्हणून अशा प्रकारचा टेक्नॉलॉजीचा प्लॅटफॉर्म हा जो AI चॅटबॉटच्या माध्यमातून तयार झालेला आहे, इट्स अ वन स्टॉप सोल्युशन फॉर एव्हरी युथ ऑफ महाराष्ट्र. आणि मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे तर शेवटी आपला जो सामान्य युवा असतो तो शिकतो, तो कुठे कौशल्य प्रशिक्षित होतो, पण त्याला गाईड करणारं कोणी नाहीये. समबडी हॅज टू गाईड. अँड हा जो गायडन्स आहे, आणि अनेक वेळा विशेषतः जे आपले थोडे गरीब मुलं असतात किंवा रुरल एरियाची मुलं असतात, यांना गायडन्स कोणाकडनं